नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठवाड्यातील तसेच महाराष्ट्रातील वर्ग 9वी, 10वी, 11वी, 12वीला असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सुप्रभात। आणि आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या ज्या मुलामुलींचं माझ्या विद्यार्थी मित्रांचं स्वप्न आहे की त्यांना भविष्यात डॉक्टर व्हायचे, स्पेशली MBBS डॉक्टर व्हायचे, BMS, BHMS, BDS अशा सर्व विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही मार्गदर्शन करत आहोत। आता आजचा आपला विषय आहे की नीट या परीक्षेचा अभ्यास नेमका कसा करायचा। तर याची पूर्वकल्पना सर्व विद्यार्थ्यांना असावी म्हणून आज आपण सविस्तरपणे नीट या परीक्षेची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून करून घेणार आहोत। तर मित्रांनो, ज्या ज्या मुलामुलींचं विद्यार्थी मित्रांचं स्वप्न आहे की आपल्याला नीटची परीक्षा द्यायची, कोणी आता वर्ग 10वीला असेल, कोणी वर्ग 10वीची परीक्षा दिलेली असेल, कोणी 11वीतून 12वीमध्ये गेलेले असतील, तर कोरोना लॉकडाऊनच्या या कालावधीमध्ये सर्वजण घरी आहात, वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही तुमचं मार्गदर्शन करून घेत आहात। परंतु मित्रांनो, जी मुलं सध्या वर्ग 11वीतून 12वीला गेलेली आहेत किंवा ज्या मुलांनी वर्ग 10वी पास केलेली आणि ज्यांचं असं ध्येय आहे की त्यांना नीटची परीक्षा द्यायची आणि या परीक्षेद्वारे त्यांना जास्तीत जास्त गुण संपादन करून गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसला त्यांचा नीटद्वारे नंबर लागला पाहिजे, अशी ज्यांची इच्छा किंवा मनीषा आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ समर्पित असून त्या विद्यार्थ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही मार्गदर्शन करणार आहोत। तर मित्रांनो, माझ्या एकंदरीत 30 वर्षाच्या अनुभवावरून वर्ग 10वीचा अभ्यासक्रम आणि वर्ग 12वीचा अभ्यासक्रम या दोन्हीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे। मागील 20-22 वर्षापासून 1998 पासून सुरुवातीला मेडिकलच्या प्रवेशांसाठी CET ही परीक्षा महाराष्ट्रामध्ये होती, म्हणजे कॉमन एंट्रन्स टेस्ट, जी आजही सुरू आहे। परंतु 2013 मागील 3-4 वर्षापासून जे केंद्र शासनाने संपूर्ण भारतभर वैद्यकीय महाविद्यालयातील प्रथम वर्ष म्हणजे MBBSच्या प्रथम वर्ष, BMS असेल, BHMS असेल, या सर्व वैद्यकीय कोर्सेससाठी जे तर एकच परीक्षा ठेवलेली आहे आणि ती परीक्षा आहे नीट। तर आज आपण या नीट या परीक्षेच्या संदर्भामध्ये पूर्णपणे माहिती घेणार आहोत, त्याच्या अनुषंगाने वेगवेगळी चर्चा करणार आहोत, विद्यार्थ्यांसमोर कोणकोणत्या समस्या आहेत ते बघणार आहोत, एकूण अभ्यासक्रम किती आहे तो बघणार आहोत, कोणकोणते प्रश्न विद्यार्थ्यांसमोर येतात हे माझ्या एकंदरीत अनुभवावरून मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर या व्हिडिओला सुरुवात आपण करत आहोत। तर यापूर्वी तुम्हाला विनंती अशी आहे की हा व्हिडिओ आवडल्यास आणि तुम्हाला योग्य वाटल्यास नक्की लाईक आणि शेअर करा, त्याचबरोबर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा, ही तुम्हाला नम्र विनंती। तर मित्रांनो, बघूया की साधारणपणे नीटच्या परीक्षेच्या फॉर्मॅटमध्ये जे 3 मुख्य विषय आहे, बायोलॉजी, त्यानंतर केमिस्ट्री, त्यानंतर फिजिक्स, तर या 3ही विषयांच्या सध्याच्या जर आपण या 3 विषयाच्या संदर्भात चर्चा जर केली तर बायोलॉजीमध्ये या ठिकाणी तुम्हाला एकंदरीत 90 प्रश्न दिलेले असतात। एका प्रश्नाला 4 गुण आहेत आणि म्हणून एकूण गुण आहेत 360। केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला 45 प्रश्न विचारलेले असतात, एका प्रश्नाला गुण असतात 4 आणि मग 45 चौक होतात 180। त्यानंतर फिजिक्सला 45 प्रश्न आहेत, एका प्रश्नाला 4 गुण आहेत, एकूण गुण आहेत 180। याची बेरीज केली तर ती बेरीज येते 720। अशा पद्धतीने नीटची ही परीक्षा 720 गुणांची होती। मित्रांनो, वर्ग 11वी आणि 12वीचा अभ्यासक्रम या परीक्षेसाठी असतो असं सांगितलं जातं, परंतु प्रत्यक्षामध्ये तसं नसतं। वर्ग 9वी पासूनचे किंवा मी तर असं म्हणेल वर्ग 7वी पासूनच्या विज्ञानच्या पुस्तकाच्या सर्व डिटेल्स, सर्व अभ्यासक्रम या परीक्षेसाठी विचारला जातो आणि म्हणून ज्यांची कोणाची अशा पद्धतीची महत्वाकांक्षा आहे त्यांनी सायन्सच्या अभ्यासावरती जास्त भर दिला पाहिजे, लक्षपूर्वक हा अभ्यास त्याने दररोज करायला हवा। तर एकंदरीत ही मार्किंग सिस्टीम अशा पद्धतीची आणि निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम। मग निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम म्हणजे काय की जर तुमचे समजा 4 प्रश्न चुकले, 4 प्रश्नांची उत्तरं तुमची जर चुकली तर मिळालेल्या गुणातून 1 गुण वजा केला जातो, त्याला 1/4 आपण म्हणूया। तर अशा पद्धतीने मिळालेल्या गुणातून 1 गुण वजा केला जातो आणि म्हणून प्रश्नांची उत्तरं देताना अतिशय काळजीपूर्वक तुम्हाला द्यावी लागतात। आता वळूया अभ्यासक्रमाकडे। सध्याची जी काही परिस्थिती महाराष्ट्रातील तमाम मुलामुलींना याचा सामना करावा लागतो
ज्याकडे सरकारचं किंवा पालकवर्गाचंही काही लक्ष नाही, काही ठिकाणी या संदर्भात थोडंफार आंदोलनं होतात आणि नंतर पालक काय करतात, आपापल्या मुलाला घेऊन वेगवेगळ्या क्लासेसला जॉईन होतात. परंतु मूलभूत प्रश्न महाराष्ट्रातील मुलांसमोर अभ्यासक्रमाचा कोणता आहे? या मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं की रेस्ट ऑफ महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा यामधील कॉलेजेसची संख्या, सरकारी कॉलेजेसची संख्या, त्या ठिकाणी उपलब्ध असलेली जागा, या सगळ्या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. तर ते व्हिडिओ तुम्ही पाहून घेऊ शकता. आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय आपला अभ्यासक्रम आणि अभ्यास कसा करायचा आणि याचे परिणाम आणि दुष्परिणाम काय होतात ते आपल्याला बघायचे. तर आता बघूया मित्रांनो की ही एक परीक्षा पद्धतीची एक पेपरचं फॉर्मॅट तुमच्या लक्षात आलं. आता वळूया की अभ्यासक्रम कसा आहे, तुमच्याजवळ उपलब्ध वेळ किती आहे याचा आपण विचार करूया. तर सध्याच्या प्राप्त परिस्थितीमध्ये, कोरोना लॉकडाऊनच्या या परिस्थितीमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या मुलांनी वर्ग 10वीची परीक्षा दिलेली आणि जे सध्या वर्ग 11वी-12वीला म्हणजे 11वीतून 12वीला गेलेले आहेत, या मुलांनी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या अभ्यासाचं नियोजन करावं. तर बघूया आपण समजा वर्ग 11वी 11th पासून सुरुवात करूया. 11th आणि इकडं 12th. आता 11thच्या बायोलॉजीचे जर आपण बुक्स उघडलं स्टेट बोर्डाचं, तर 11वीला सर्वसाधारणपणे पार्ट 1 पार्ट 2 मिळून 20 चॅप्टर आहे. 20 चॅप्टर्स आर देअर and in 12th also 20 chapters are there. So average there are 40 chapters. एकंदरीत बायोलॉजीचे किती धडे येतात? 40 धडे येतात. त्याचप्रमाणे आपण फिजिक्स बघूया. फिजिक्सचे फर्स्ट अँड सेकंड दोन्ही जर आपण स्टेट बोर्डचे बघितले तर 20 चॅप्टर आहेत. इकडे सुद्धा 12वीला फिजिक्सचे 20 चॅप्टर आहेत. हे सुद्धा चॅप्टर होतात 40. त्यानंतर केमिस्ट्री, इथं सुद्धा फर्स्ट अँड सेकंड पेपर मिळून चॅप्टर आहेत 20. या ठिकाणी 12thला सुद्धा फर्स्ट अँड सेकंड मिळून चॅप्टर आहेत 20. एकंदरीत चॅप्टर किती आहेत? 40. म्हणजे 40 धडे 11वी आणि 12वी मिळून स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये आहे. लक्षात आलं मित्रांनो. आता आपण याची एकंदरीत बेरीज करून घेऊया. 4-12 म्हणजे 120 या ठिकाणी एकूण चॅप्टर होते. तर कमी अधिक आपण काय करू, याच्यातून 20 चॅप्टर सोडून देऊ. काही वेळेस इथं 5 कमी असतील, इकडे 11वी-12वी फिजिक्सला कमी असतील किंवा केमिस्ट्रीला कमी असतील, तर सरासरी हे सोडून दिले तर आपल्याजवळ चॅप्टर शिल्लक राहतात 100. बरोबर आहे. एकंदरीत चॅप्टर 100 शिल्लक राहिले. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. बघून घ्या मित्रांनो. बायोलॉजी 11वी-12वी, फिजिक्स 11वी-12वी, केमिस्ट्री 11वी आणि 12वी. तर आपण वरचे 20 चॅप्टर सोडून दिले. गृहीत धरा चॅप्टर किती आहेत? 100. नीट परीक्षेसाठी, नीट आणि सीईटी दोन्ही. आता नीटचाच आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये विचार करणार आहोत, कारण नीटच्या संदर्भातली चर्चा मागील सर्व व्हिडिओमध्ये आपण केलेली. आता 100 चॅप्टर बघूया आपण. साधारणतः दरवर्षी मे महिन्यामध्ये नीटची परीक्षा होते. आता विचार करा मित्रांनो, वर्ग 10वीची परीक्षा संपली. सरासरी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये 15 मार्चला एक्झाम संपते. तर आपण गृहीत धरूया 20 मार्चला, म्हणजे या वर्षीचंच उदाहरण घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 20 मार्च 2020ला ही एक्झाम एसएससीची संपली. त्यानंतर मग आता 20 मार्च ते 20 मार्च 2021 या दरम्यान झालं 1 वर्ष तुमचं 11वीचं. आता त्यापुढे 20 मार्च 2021 ते 20 मार्च 2022 ही झाली तुमची 12वी. राईट. तर एवढंच आपण टाइम शेड्यूल जर काउंट केला, या ठिकाणी 12 महिने आणि या ठिकाणी 12 महिने. 12 अधिक 12 बरोबर होतात 24 अधिक एप्रिल आणि मे ते 2 मिळवले तर वेळ किती आहे? 26 महिने. तर वर्ग 10वीची परीक्षा दिलेल्या मित्रांनो, या कालावधीकडे विशेष लक्ष द्या आणि हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या अभ्यासाचं नियोजन करता येईल. काय ते नीट बघून घ्या. आता कालावधी किती आहे आपल्याजवळ? 20 महिने. आता विचार करा मित्रांनो, एकंदरीत स्टेट बोर्डच्या पुस्तकातले नीट परीक्षेसाठी चॅप्टर किती आहेत? 100. महिने किती आहेत आपल्याकडे?
26 महिने. आलं लक्षात? म्हणजे एकंदरीत आपल्याकडं हे 12 आणि हे महिने उपलब्ध झालेले आहेत 26. आणि मग आपण सरासरी समजा आपल्या कॅल्क्युलेशनसाठी ढोबळ मनाने जर आपण 26 ऐवजी याला 25 महिने गृहीत धरलं, चॅप्टर या ठिकाणी 100 आहे, मग तुमच्या लक्षात येईल 25 चोक 100 म्हणजे एका महिन्यामध्ये तुम्हाला सरासरी किती प्रकरणाचा अभ्यास करायचा आहे? 4. जे की आपण 120चे वरचे 20 कमी करून फक्त किती ठेवलेत? 100 ठेवलेले आहेत. म्हणजे विचार करा, एका महिन्यामध्ये 4 चॅप्टरचा तुमचा पूर्णपणे अभ्यास झाला पाहिजे. इतका अत्यंत कमी कालावधी आपल्या महाराष्ट्रातील मुलांना, म्हणजे संपूर्ण भारतातील म्हणता येईल मुलांना नीट परीक्षेच्या तयारीसाठी मिळतो. आणि ही परीक्षा संपूर्ण भारतात एकदाच घेतल्या जाते. तर एकंदरीत बघा मित्रांनो, उपलब्ध चॅप्टरचा आपल्याला अभ्यास करायचा आहे 100. कालावधी मात्र 10वीची परीक्षा झाल्यानंतर किती महिने शिल्लक आहेत तुमच्याजवळ? फक्त 25. 25 महिन्यामध्ये तुम्हाला 100 प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. आता या पुढची स्टेप बघूया. महाराष्ट्रातील मुलांसाठी ही अत्यंत अवघड गोष्ट, ती महाराष्ट्रातल्या मुलांनी समजावून घेतली पाहिजे. गेली 30 वर्ष झाले मी शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करतोय. नीटची परीक्षा लागू झाल्यापासून बऱ्याच ठिकाणी पालकांचा असा या ठिकाणी म्हणणं असतं, एक रोष उफाळून येतो. काही दिवसासाठी थोडंफार आंदोलन होतं आणि पुन्हा नंतर ते आंदोलन शांत होऊन जातं. की साधारणपणे नीट परीक्षेसाठी तुम्हाला माहिती आहे की आपल्याला CBSE पॅटर्नचे पुस्तकं वापरायला सांगतात. बघा, महाराष्ट्रातील मुलांसाठी अतिशय अवघड अशी गोष्ट आहे. तर ती कशा पद्धतीने ती बघूया. CBSE पॅटर्नच्या पुस्तकातून अभ्यास करायचा आहे कशासाठी? नीटसाठी. स्टेट बोर्डाच्या पुस्तकातून अभ्यास करायचा आहे कशासाठी? नीटसाठी. आता महाराष्ट्रातील मुलांनाच फक्त ह्या कंडिशन आहे. इतर राज्यामध्ये आपल्या शेजारी गुजरात असेल, आंध्र प्रदेश असेल, मध्य प्रदेश असेल, या सगळ्या राज्यांमध्ये 11वी 12वीसाठी स्पेशली सगळ्या कॉलेजेसमधून CBSEची पुस्तकं फॉलो केल्या जातात. आणि तिथल्या स्टेट बोर्डही CBSEच्या पुस्तकावरच स्टेट बोर्डाचे पेपर निघतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त मित्रांनो, तुम्ही चांगलं फक्त लक्षात घ्या, ज्यांनी 10वीची परीक्षा दिलेली आहे, ज्यांना वैद्यकीय फॅकल्टी निवडायची, ज्यांना MBBSला जायचं, अशा माझ्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनी या गोष्टीकडे लक्ष देणं अत्यंत जरुरीचं आहे. आपल्याकडे होतं काय की आपल्याला स्टेट बोर्डाच्या पुस्तकाचा अभ्यास करायचा आहे, कारण स्टेट बोर्डचा पेपर वेगळा राहतो. स्टेट बोर्डचे सेपरेट पुस्तक आहेत, त्याच्यातून स्टेट बोर्डाचा पेपर निघतो. बरं, CET कोणता आहे? स्टेट बोर्ड आहे. म्हणजे ज्या बरेचसे मुलं काय करतात की नीटची परीक्षा देतात आणि CETची परीक्षा देतात. म्हणजे इक्वली दोन्हीकडे जर बघितलं तर अशा पद्धतीने आपल्याला स्टेट बोर्डाचे किती चॅप्टर अभ्यास करायचे? 100. त्याचबरोबर CBSEचे किती चॅप्टर अभ्यासायचे? 100. एकंदरीत किती चॅप्टर आहेत आपल्याकडे? 200. आणि दिवस आपण बघितले होते, म्हणजे महिने किती आहेत आपल्याकडे? फक्त 25. म्हणजे आता हे वाढून एका महिन्यामध्ये तुम्हाला किती प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे? 8 प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे. तर याच्याकडे तुम्ही गांभीर्याने लक्ष द्या, कारण आताच्या या परिस्थितीमध्ये अद्यापपर्यंत काही याच्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही किंवा बदल लवकरच होईल असंही संभवत नाही. कारण याच वर्षी स्टेट बोर्डाने, पालकांनी एवढा आरडाओरडा करून देखील स्टेट बोर्डाने असं म्हणलं की CBSE पॅटर्न प्रमाणेच आम्ही पुस्तकं काढतोय आणि तसे 12वीची पुस्तकं काढले. परंतु मागील 10 वर्षापासून जाणकार पालकांनी आणि प्राध्यापकांनी ही सगळी पुस्तकं जुळवून बघितली तर CBSE पॅटर्नची पुस्तकं वेगळी आहेत आणि आपली स्टेट बोर्डाची पुस्तकं वेगळी आहेत. आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून या सर्व विद्यार्थी मित्रांना माझं असं सांगणं असेल की मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला नीटच्या परीक्षेसाठी 200 चॅप्टरचा अभ्यास करायचा आहे. आणि एक मोठं आंदोलन जर उभं राहिलं तर निश्चितच महाराष्ट्र शासनाने जर स्टेट बोर्डाचे 11वी 12वीची पुस्तकं गुंडाळून महाराष्ट्रातील सर्व कॉलेजमधील लेक्चर्सला CBSE पॅटर्नच्या पुस्तकाचं ट्रेनिंग दिलं आणि आपल्या महाराष्ट्रातील जर 11वी 12वीला संपूर्णपणे CBSE पॅटर्नचे पुस्तकं त्याच्यातूनच स्टेट बोर्डाने जर पेपर काढला तर महाराष्ट्रातील गोरगरीब समाजातील, बहुजन समाजातील खेड्यापाड्यामध्ये राहणाऱ्या मुलं मुली जे आहेत तर ते कुठंतरी नीटची परीक्षा पास होऊ शकतील अशी मला आशा वाटते. जाऊ द्या, तो विषय शासनाचा, पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा आहे. आपला या ठिकाणी विषय आजचा आहे की नीट परीक्षेचा अभ्यास कसा करायचा. मग हे प्रिपरेशन करत असताना मूळचा मुद्दा असा आहे की सर्वात सुरुवातीला तुम्हाला समजून घेणं आहे मित्रांनो
की नीटसाठी अशा पद्धतीने आपल्याला CBSEचाही अभ्यास करायचा आहे, स्टेट बोर्डाचाही अभ्यास करायचा आहे. म्हणजे CBSEची पुस्तकं तुमच्याजवळ असली पाहिजे. बऱ्याचदा मी असं बघतो की 11वी झाल्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर किंवा साधारणतः डिसेंबरपासून 12वीचे क्लासेस सुरू होतात. जी मुलं मुली शहरामध्ये क्लासेसला गेलेली तर त्या ठिकाणी क्लासेसमध्ये CBSE पॅटर्नमधूनच शिकवल्या जातं आणि म्हणून त्या मुलींना विशेष अडचण येत नाही. परंतु मग अशा मुलींचं ग्रामीण भागात कुठेतरी ऍडमिशन असतं. मग ग्रामीण भागामध्ये ऍडमिशन असतं ते स्टेट बोर्डला असतं. मग डिसेंबर झाला, समजा 12वीला आले डिसेंबर झाला, म्हणजे साधारणपणे 2022च्या डिसेंबरमध्ये, म्हणजे जी मुलं सध्या वर्ग 10वीला आहेत तर त्यांना काय करावं लागतं की पुढे चालून त्यांना स्टेट बोर्डाचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे CBSE पॅटर्नचं मागचे 20 महिने केलेला अभ्यास गुंडाळून ठेवावा लागतो. जानेवारीपासून म्हणजे डिसेंबर जानेवारी हे 2 महिने त्यांना पुन्हा स्टेट बोर्डाच्या सगळ्या पुस्तकांचा अभ्यास करावा लागतो. आणि म्हणून मग या ठिकाणी महाराष्ट्रातील मुलामुलींची अभ्यासाबद्दलची ही तक्रार असते किंवा इथं त्यांची कुचंबना होते. केलेला 20 महिन्याचा अभ्यास गुंडाळून ठेवावा लागतो. म्हणजे तो अभ्यास स्टॉप ठेवून स्टेट बोर्डामध्ये त्यांना मेरिट प्राप्त करायचं असतं. स्टेट बोर्डामध्ये चांगले गुण पडले पाहिजे. काही जण नीट बरोबर CETला बसलेले असतात आणि म्हणून हा जो विरोधाभास महाराष्ट्रातील मुलामुलींच्या माथी मारलेला आहे शासनाने, याचा तात्काळ निषेध करून मी तर या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना अशी विनंती करेन की या शैक्षणिक वर्षापासून काही हरकत नाही, तुम्ही 11वी 12वीला डायरेक्ट CBSE पॅटर्नची पुस्तकं वापरायला मुभा द्या आणि सर्व लेक्चरर्सला आदेश काढा कॉलेजेसमधून, सर्वांना याच पुस्तकातून शिकवायला लावा. वर्ग 11वीचा पेपर सुद्धा CBSEच्याच पॅटर्ननुसार निघाला पाहिजे. 12वीचा पेपर सुद्धा CBSE पॅटर्ननुसारच स्टेट बोर्डाने घेतला पाहिजे. तेव्हा महाराष्ट्रातील ही मुलं एकच अभ्यास करतील आणि याही पुढे जाऊन मी असं म्हणेल की नीटचीच मेरिट वापरून आपण CETद्वारे जे तर महाराष्ट्रातील BMS, BHMS आणि इतर जे काही मेडिकलशी वैद्यकीय रिलेटेड कोर्सेस आहेत, सेमी मेडिकल किंवा पॅरामेडिकल कोर्सेस, तर त्याची निवड सुद्धा नीटच्याच माध्यमातून करावी अशी मी शासनाला विनंती करेन. होतंय काय की विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने 200 चॅप्टरचा अभ्यास साधारणतः 25 महिन्यामध्ये करायचा असतो. महाराष्ट्रातील मुलांवरती हा खरोखर खूप मोठा अन्याय आहे. तर मित्रांनो, वळूया की आता तुमच्या लक्षात आलं असेल की एकंदरीत जे आता सध्या 10वीला आहेत या माझ्या मित्रांना किंवा जे आता सध्या 11वीला आहेत आणि ज्यांच्या मनामध्ये नीटची परीक्षा द्यायची आहे किंवा CETची परीक्षा द्यायची, तुम्हाला या सगळ्या प्रश्नांचा अभ्यास करणं अत्यंत जरुरीचं आहे. उत्तर तुमच्या जवळच आहे की तुम्ही अभ्यासाचं नियोजन कशा पद्धतीने करणार आहात. वर्ग 10वीसाठी सध्याचं जर भरपूर वेळ आहे, कोरोनाच्या लॉकडाऊनच्या या सुट्ट्यामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून हे सगळं तुम्ही समजावून घेणं अत्यंत जरुरीचं आहे. त्याचबरोबर कुठली पुस्तकं तुम्हाला मागवायची, कुठली नोट्स मागवायची, कोणते क्लासेस लावायचे, कशा पद्धतीने अभ्यास करायचा आणि या अभ्यासाचे परिणाम, चांगले परिणाम आणि दुष्परिणाम या संदर्भातही आपण थोड्या वेळाने निश्चितच या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. आता अभ्यासाची ही चर्चा करत असताना या ठिकाणी तुमच्या असं लक्षात आलं असेल की स्टेट बोर्ड आणि नीट दोन्ही मिळून आपल्याकडे चॅप्टर आहेत 200. कालावधी अतिशय थोडा राहतो. वर्ग 10वी झाल्यानंतर लगेच तुम्ही याच्या अभ्यासाला सुरुवात ज्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करता येईल त्या पद्धतीने अभ्यास करावा. माझ्या एकंदरीत अनुभवामधून जे विद्यार्थी नीटसाठी म्हणजे प्रूव्ह झालेत किंवा लागले ज्यांचे नंबर आणि ज्यांचे नाही लागले, यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर सर्वात महत्त्वाचा विषय जो आहे तो विषय आहे फिजिक्स. हाच विषय तुमचा नंबर नीटला लावतो आणि हाच विषय तुम्हाला नीटमधून उठवतो. तो कशा पद्धतीने तो बघा. बायोलॉजीमध्ये काय होतं मित्रांनो, बायोलॉजीच्या संदर्भात चर्चा करूया. बायोलॉजीमध्ये सर्वसाधारणपणे सोपा विषय असतो. या ठिकाणी कुठलंही कॅल्क्युलेशन नसतं आणि म्हणून बायोमध्ये जे तर बरीचशी मुले महाराष्ट्रात काय भारतामध्ये 360 पैकी 360 गुण घेणार आहे. किती गुण घेतात? 360 पैकी 360 गुण. अशा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना, मला तर वाटतं भारतामध्ये कमी अधिक 4-5 हजार विद्यार्थी असतील की त्यांना बायोमध्ये 360 पैकी 360 मार्क पडतात. आता वळूया केमिस्ट्रीकडे. केमिस्ट्रीमध्ये सुद्धा काय होतं की हा विषय बायोलॉजीपेक्षा थोडासा टफ येतो. यामध्ये थोडंफार कॅल्क्युलेशनचा पार्ट येतो आणि बरीचशी मुलं जी येतील या ठिकाणी 200पर्यंत पोहोचतात. काही जण 180 पर्यंतही पोहोचत असतील. सांगायचं तात्पर्य की इतर केमिस्ट्रीमध्ये थोडेफार मार्क कमी होतात. आणि आता वळूया हा जो विषय की जो मॅक्झिमम आतापर्यंत मागच्या 30 वर्षात CET किंवा 20-22 वर्षापासून CET सुरू झाली किंवा त्याच्या अगोदर जे काही स्टेट बोर्डाचं नुसतं मेरिट असायचं ऑफलाईन एक्झामच्या माध्यमातून,
या सगळ्या मुलांशी चर्चा केल्यानंतर माझ्या असं पक्क लक्षात आलेलं आहे की ॲव्हरेज 85% किती 85% मुला-मुलींना अवघड विषय जातो तो आहे फिजिक्स. आता काय होतं, फिजिक्स अवघड झाल्याचं महत्वाचं कारण की या विषयामध्ये जे 45 क्वेश्चन्स आहेत यापैकी साधारणतः 35 क्वेश्चन जे आहेत प्रॉब्लेम विचारले जातात. काय विचारतात? प्रॉब्लेम. आणि उरलेले 10 क्वेश्चन जे आहेत थेअरीचे असतात. आता प्रॉब्लेम म्हणजे प्रश्न, गणितीय प्रश्न जे भौतिकशास्त्रावर अवलंबून असतात. साधारणतः 11वी 12वीचे मिळून मगाशी मी तुम्हाला सांगितलं 40 धडे असतात. 40 धड्यावरती 40 धड्यापैकी कुठल्याही प्रकरणावरती त्यांच्या ठरलेल्या पॅटर्ननुसार जे तर हे अंकगणितीय म्हणजे गणिताचे प्रश्न त्या धड्यावरती विचारले जातात. आणि मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या पाठांतराला छेद बसतो. आणि इथं जर तुम्हाला फिजिक्सचे पूर्ण बेसिक्स समजून घेतलेले असतील, सूत्रमुख पाठ असतील, तो प्रश्न वाचला तुम्हाला समजत असेल तरच तुम्ही तो प्रॉब्लेम सोडवू शकता. आणि या ठिकाणी सांगड अशी असते की ज्याचं बेसिक म्हणजे ज्याला त्या चॅप्टरची पूर्ण थिअरी समजलेली, म्हणजे जर आपण आपल्या स्टेट बोर्डाचा पुस्तकातील फिजिक्सच्या पुस्तकातील 12वीचा पहिला चॅप्टर घेतला, त्या चॅप्टरमध्ये पहिला धडा आहे सर्क्युलर मोशन. ज्याला सर्क्युलर मोशन, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन, अँगल ऑफ बँकिंग, सेंट्रिपिटल फोर्स, ही जे काही प्रक्रिया आहेत या सर्व टॉपिक जर डिटेल समजलेले असतील, त्याचे बेसिक या क्लिअर झालेले असतील, असेच विद्यार्थी त्या सर्क्युलर मोशनच्या चॅप्टरवरचे प्रश्न सोडवू शकतात. अन्यथा त्यांना प्रश्न सोडवता येत नाही. आणि म्हणून तुमचं मेरिट म्हणजे MBBSला तुमचा नंबर प्री सीटवरती गव्हर्नमेंट कॉलेजला लागणे आणि न लागणे यामधली प्रक्रिया किंवा यामधली प्रक्रिया तुम्ही व्यवस्थित समजावून घ्या. तो महत्त्वाचा एकमेव विषय आहे आणि तो विषय आहे हा फिजिक्स. आणि म्हणून मित्रांनो, फिजिक्ससाठी तुम्ही सेपरेट वेळ काढा आणि जास्तीत जास्त फिजिक्सचा अभ्यास करा. आता अभ्यासक्रमामध्ये फिजिक्ससाठी इतर बाबतीमध्ये काय होतं की बायोलॉजी असेल, केमिस्ट्री असेल, एखादा प्रश्न तुम्ही वाचला, त्याचं उत्तर त्या ठिकाणी ऑप्शनमधून वाचलं की ते तुमच्या डोक्यामध्ये पक्क बसून जातं. कारण काय होतं, प्रश्नाच्या खाली तुम्हाला ऑप्शन दिलेले असतात, ऑप्शनमध्ये लगेच तुम्हाला क्लिक होतं. भौतिकशास्त्रात फिजिक्समध्ये मित्रांनो तसं होत नाही. फिजिक्समध्ये प्रॉब्लेमचा प्रश्न हा नेहमी बदलून येतो. माझ्या माहितीप्रमाणे माय डिअर फ्रेंड, जे हा व्हिडिओ बघत आहात तर तुम्हाला मी आठवणीने सांगतो, आत्तापर्यंत CET असेल किंवा नीट असेल, दरवर्षीचे मी या परीक्षांचे पेपर बघतो. त्यातली त्यात फिजिक्सचा पेपर बघतो. फिजिक्सच्या पेपरमध्ये रेकॉर्ड असं आहे, म्हणजे जेव्हापासून नीटची परीक्षा सुरू झाली आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा CETच्याही परीक्षेचा रेकॉर्ड असं आहे की फिजिक्सच्या पेपरमध्ये मी वारंवार बजावून सांगतो की फिजिक्सच्या पेपरमध्ये आजपर्यंत एकदाही मागच्या परीक्षेला आलेला प्रॉब्लेम म्हणजे 2018ला आलेला प्रॉब्लेम 2020ला किंवा 2021ला आलाय असं कधीही झालेलं नाही. प्रिव्हियस एक्झाम मधला कुठलाही प्रॉब्लेम कमिंग एक्झाम मध्ये येत नाही. दरवर्षी नवीन नवीन प्रॉब्लेम ही तज्ज्ञ मंडळी तयार करतात. म्हणून तुम्हाला तुमचा अभ्यास दरवर्षी अतिशय चांगल्या रीतीने अपडेट ठेवावा लागणार आहे. तरच फिजिक्समध्ये तुम्हाला चांगले गुण मिळतील. आणि मग चांगले गुण मिळाले तर तुम्ही ही टॅली जी आहे तर फिजिक्सची वाढवून 150 जरी मार्क तुम्ही प्राप्त केले तर हे 150, हे 150, 300 आणि हे 300, 660 मार्कापर्यंत तुमचं मेरिट जाऊ शकतं. आणि भारतातील प्रतिष्ठित अशा मेडिकल कॉलेजेसला तुमचा नंबर लागू शकतो. आणि म्हणून मित्रांनो, बायोलॉजी असेल, केमिस्ट्री असेल, याच्या अभ्यासाच्या वेळ एवढाच वेळ तुम्हाला फिजिक्सला म्हणजे भौतिकशास्त्राला द्यायचा. मग आता हा अभ्यास करत असताना नेमकं पुढं करायचं काय ते बघूया आणि तेही आपण समजावून घेऊया. तर हा व्हिडिओच नेमका आपण किंवा हे सगळं आमच्या गायकवाड कोचिंग क्लासेसच्या या चॅनलद्वारे, यूट्यूब चॅनलद्वारे हे सर्व व्हिडिओ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठीच तयार केलेले आहेत. कारण ग्रामीण भागामध्ये आमचे क्लासेस आहेत आणि ग्रामीण भागामधून गेली 30 वर्ष मी या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो. तर मला इथल्या प्रश्नांची चांगली जाण आहे. म्हणून ग्रामीण भागातील मुलांसाठी ज्यांचं एक सिंगल कॉलेज 11वी 12वीचं आहे अशा ठिकाणच्या मुलांना हे प्रश्न पडत असतात, त्या मुलांसाठी मी या व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन करत आहे. तर मित्रांनो, जो फिजिक्सच्या अभ्यासक्रमाच्या संदर्भातली जी आपली चर्चा सुरू आहे, मग मेरिट वाढवण्यासाठी आपल्याला काय करायचं तर आपण बघितलं स्टेट बोर्डाचा अभ्यास करायचा आहे.
CBSEचा अभ्यास करायचा, तर हे तर झाले सध्याचे व्यक्तिगतरित्या आपल्यासमोर शासनाने वाढवून ठेवलेले प्रश्न. आता यातून मार्ग काढत असताना फिजिक्समध्ये मेरिट वाढवण्यासाठी काय आहे की हा सरावाचा विषय. बायोलॉजी केमिस्ट्रीमध्ये एकदा वाचन केलं, दोनदा वाचन केलं ते प्रश्न तुमच्या लक्षात येतात. फिजिक्समध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्रॉब्लेम सोडवायचे. मग प्रॉब्लेम सोडत असताना समजा तुम्ही सपोज एखादं पुस्तक तुमच्याकडे आहे किंवा एखादे क्लासेस तुम्ही जॉईन केले, तर सर्वप्रथम त्या क्लासेसमधील ते शिक्षक कोणत्या पुस्तकातून तुम्हाला शिकवत आहेत. काही क्लासेसच्या स्वतःच्या नोट्स असतात, बरोबर, आणि काही इतरांच्या नोट्स वापरतात. तर दोन्ही प्रकारामध्ये तुम्ही तुमच्या शिक्षकांना भेटून ते कोणत्या नोट्समधून तुम्हाला शिकवत आहेत ते लक्षात घ्या. आता समजा आपण गृहीत धरूया की ठराविक कोचिंग क्लासेसमध्ये किंवा तुमच्या कॉलेजेसमध्ये एखाद्या XYZ पब्लिकेशनचं पुस्तक ते लेक्चरर्स वापरतात. ते पुस्तक तुमच्याजवळ असणं अत्यंत जरुरीचं आहे. आता त्या पुस्तकामध्ये फिजिक्सच्या एका चॅप्टरवरती साधारणतः समजा 11वी 12वी म्हणून 40 चॅप्टर आपण मागे गृहीत धरले, तर आपण ते 40 चॅप्टर एका चॅप्टरवरती समजा त्या पुस्तकामध्ये साधारणतः 25 जर प्रश्न दिलेले, तर 25 गुणिले 40 ज्यावेळेस आपण करूया, तर साधारणपणे 1000 प्रश्न आपल्याला प्रॉब्लेम त्या ठिकाणी त्या पुस्तकात सोडवायला मिळतील. तर तेवढ्यावरती तुम्हाला समाधानी व्हायचं नाहीये. काय करायचं, वेगवेगळ्या प्रकाशनाची, वेगवेगळ्या लेखकांची, वेगवेगळ्या लेक्चरर्सची फिजिक्सच्या संदर्भातील न्यूमरिकल ॲबिलिटी डेव्हलप होण्यासाठी वेगवेगळी पुस्तकं तुम्हाला जमा करायची. तर या पुस्तकातून दिवसागणिक एका चॅप्टरवरती मी तर म्हणतो कमी अधिक 5 ते 10,000 प्रॉब्लेम तुमच्याकडून सोडून झाले पाहिजे. अशा पद्धतीने सरासरी तुम्ही ज्यावेळेस 5-5 हजार प्रॉब्लेम एका चॅप्टरवरती सोडवता आणि त्याचं व्यवस्थित बंचिंग करताना, वारंवार तो बंच वाचत असताना, वारंवार ते प्रॉब्लेम सोडून बघत असताना दिवसाकाठी सरासरी 100 ते 150 प्रॉब्लेम, कमीत कमी 100 प्रॉब्लेम ग्रामीण भागातील आपल्या मुलांनी सोडवली पाहिजेत. त्या चॅप्टरचं बेसिक तुम्हाला मुखपाठ असलं पाहिजे, त्याच्यावरती सगळी सूत्र तुम्हाला मुखपाठ असली पाहिजे आणि अशा दररोजच्या 100 प्रॉब्लेमचा तुम्ही फिजिक्सचा सराव करत गेले तरच तुम्हाला फिजिक्स या विषयामध्ये चांगले गुण मिळायची संधी असते. अन्यथा तुमचं मेडिकलचं म्हणजे नीटचं स्वप्न पूर्ण होणार नाही. आणि म्हणून मित्रांनो, फिजिक्स विषयासाठी तुम्हाला विशेष तयारी करावी लागेल. आणि ही तयारी करत असताना मी तर कळकळीने तुम्हाला सांगेल, ज्यांना कोणाला मेडिकल ऑप्शन निवडायचं तर त्यांनी आजच 11वीचे CBSE पॅटर्नचे पुस्तकं प्राप्त करा, 12वीचे CBSE पॅटर्नचे पुस्तकं प्राप्त करा. कोणावर विसंबून राहू नका, सेल्फ स्टडी करा. जो पण टॉपिक तुम्हाला समजला नाही किंवा ज्या टॉपिकमध्ये तुमच्या काही शंका आहेत, तर या शंका तुम्ही गुगल सर्च इंजिनवरती किंवा यूट्यूबच्या माध्यमातून तुमचा क्वेश्चन टाईप करून त्या संदर्भातील तज्ज्ञ लेक्चरर्सचं मार्गदर्शन घेऊ शकता. प्रॉब्लेम मात्र तुम्हाला स्वतःच सोडवायचे असतात. तर अशा पद्धतीने एकंदरीत ही अशी परिस्थिती आपल्या महाराष्ट्रातील मुलांसमोर आहे. आता याही पुढे जाऊन थोडंसं इतिहास आपण जर बघितला तर मित्रांनो, पूर्वी CETची परीक्षा होती, तरी परंतु तुमच्या असं लक्षात येईल, तुम्ही ज्या गावामध्ये तुमचं 11वी 12वी ॲडमिशन आहे त्याच गावामध्ये शिकलेली मुलं आपलं राज्य स्वतंत्र किंवा देश स्वतंत्र झाल्यापासून आपल्या तालुक्यातून CET देऊन, म्हणजे तालुक्याच्या ठिकाणच्या कॉलेजेस म्हणजे महाराष्ट्रातल्या ग्रामीण तालुक्यांची मी गोष्ट करतोय की त्या ठिकाणी स्थानिक कॉलेजलाच फक्त शिकून CET देऊन मागच्या 30-एक वर्षामध्ये किंवा 20-25 वर्षामध्ये, जेव्हापासून CET मला वाटतं 1998 पासून सुरू झाली, 97-98 पासून, तेव्हापासून एकही मुलगा आपल्या ग्रामीण भागातून पहिल्या प्रयत्नात CET देऊन किंवा कॉलेजमध्ये शिकवलेल्या शिक्षकांनी शिकवलेल्या अभ्यासक्रमाचा अभ्यास करून तो मुलगा पहिल्या प्रयत्नात मेडिकलला म्हणजे MBBSला लागलेला नाहीये. अशी महाराष्ट्रात जवळपास 70% कॉलेजेस आहेत. काय कारण आहे याच्या मागचं? का त्या तालुक्यातील सगळी मुलं बुद्धिमान नाहीत, योग्य मार्गदर्शन मुलांना मिळत नाही. आणि म्हणून ग्रामीण भागातील ही गोरगरिबांची मुलं आपल्याला कधीही म्हणजे फार क्वचित असं एखादं उदाहरण घडतं की ग्रामीण भागातील हा विद्यार्थी त्या स्थानिक कॉलेजला शिकला, स्थानिक ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी ट्युशन किंवा क्लासेस केले आणि त्याचा मेडिकलला नंबर लागला. लाखात एखादं उदाहरण घडतं. आणि म्हणून आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना 10वी झाली की शहरामध्ये जावं लागतं. त्या ठिकाणी CBSE पॅटर्नने शिकवणारे क्लासेस असतात, त्या क्लासेसमध्ये या परीक्षांचा अभ्यास करावा लागतो. ॲडमिशन त्याला गावाकडे ठेवावं लागतं. आणि दोन्ही त्याच्या डोक्यावरती वजन राहतं. म्हणजे स्टेट बोर्डाची परीक्षा द्यायची, CBSE पॅटर्न त्याला नीटसाठी करायचं आहे, आणि या सगळ्या अभ्यासाने तो विद्यार्थी पिचून जातो.
आता यामध्ये मला आलेले काही भयानक अनुभव मी तुमच्यासमोर शेअर करतो. तुम्हाला काही मी या ठिकाणी डिस्करेज करत नाही, परंतु फक्त मित्रांनो प्राप्त परिस्थिती जी काही आहे ती तुम्ही व्यवस्थित समजावून घ्या आणि मग ही तुमच्या लक्षात आली तर तशा पद्धतीने तुम्हाला नियोजन करता येईल. बऱ्याचदा आपल्याला 10वीचं म्हणजे सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं 10वीचा अभ्यासक्रम आणि 11वी-12वीचा अभ्यासक्रम याच्यामध्ये कुठलाही तितकंसं काही साम्य नाही किंवा कुठलाही कॉन्टॅक्ट नाही. जमीन आसमानचा दोन्हीमध्ये फरक आहे. 10वीचं तुमचं टेक्निक वेगळं, 12वीचं टेक्निक वेगळं आहे. माझ्याकडे अशी बरीचशी उदाहरणं आहे. अक्षरशः आमच्या बाजूला परभणी जिल्ह्यातून दुसरा आलेला एक कॅन्डिडेट होता आणि जिल्ह्यातून दुसरा आला तर मग निश्चितच तो नीटला कमीत कमी गव्हर्नमेंटला तरी लागेल, शेवटच्या दुसऱ्या यादीमध्ये तरी लागेल अशी सगळ्यांची अपेक्षा होती. आणि जेव्हा मला फोन आला की असंच झालं तर मग मी सांगितलं बाबा शहरामध्ये चांगल्या ठिकाणी क्लासेसला जा, नीटची तयारी तुम्हाला करायची आहे तर. आणि मग त्या कॅन्डिडेटने लातूरला ऍडमिशन घेतलं. लातूरच्या अतिशय प्रतिष्ठित अशा कॉलेजला नंबर लागला की ज्यांचं रेप्युटेशन होतं की तिथली मुलं सगळी 99% मेडिकलला लागतातच. परंतु या कॅन्डिडेटने तिथं जाऊन ऍडमिशन घेतल्यानंतर देखील या कॅन्डिडेटचं नीटला नंबर लागला नाही किंवा नीटला त्याचे मेरिट जे आहे ते 300च्या वरती गेलं नाही. रिझन असे वर्ग 10वी आणि 12वीचा हा फरक, त्या फरकामध्ये वातावरण बदल असेल, तो कॅन्डिडेट ऍडजस्ट झाला नाही आणि आज तो मुलगा डी फार्मसी करतोय. अशी बरीचशी उदाहरणं मी मागच्या याच्यामध्ये अनुभवली आहेत. म्हणून जे कोणी तयारी करत आहे तर एकदम फ्रँकली तुम्हाला ही तयारी करायची, कुठलंही टेन्शन न घेता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही एकंदरीत समजावून घेऊ शकता की तुम्हाला काय करायचं. मग आता याचं होतं काय की जेव्हा आपण या खेड्यातून तर मी सांगितलं आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये काय एक सिंगल कॉलेजेस असतं. एक सिंगल कॉलेज असल्यामुळे त्या कॉलेजला प्रॅक्टिकल लॅब नसते, म्हणून आपला तो टॉपिक क्लिअर होतो. आता प्रॅक्टिकल लॅब नाही याचा दुसरा अर्थ काय होतं की तो टॉपिक क्लिअर होत नाही, प्रॅक्टिकल आपल्याकडे होत नाही. आपल्याकडे सत्य परिस्थिती अशी की प्रॅक्टिकल आपण काय करतो, नुसत्या त्या गेल्या वर्षीच्या प्रॅक्टिकल बुक आपल्याला दिल्या जातात. आपण 5-50 रुपये रोज देऊन कोणाला तरी दुसऱ्या 11वीच्या 10वीच्या मुलाला लिहायला लावतो आणि मग तो मुलगा काय करतो की ते प्रॅक्टिकल लिहून काढतो. काही मुलं वेळ असतात म्हणून स्वतः लिहितात. प्रॅक्टिकल बुकही आपल्याला कधी दिल्या जातात, 12वीच्या जानेवारी महिन्यामध्ये. म्हणजे 1 फेब्रुवारीमध्ये आपली 12वीची परीक्षा असते, त्याच्या अगोदर 1 महिना आपल्याकडे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचे, मॅथचे प्रॅक्टिकल बुक दिल्या जातात. मागच्या वर्षीचे विद्यार्थी ते आपल्याला लिहून काढायला लावतात. आपण ते लिहून काढून जमा करून देतो किंवा काही विद्यार्थी तर मी असे बघितले एवढे बिझी राहतात ते दुसऱ्याकडून लिहून घेतात. आणि म्हणून प्रॅक्टिकल नसल्यामुळं आपल्याला त्या टॉपिकमधला तो जो काही त्या सब्जेक्टमधला तो जो काही टॉपिक असतो तो क्लिअर होत नाही आणि म्हणून बेसिकमध्ये आपण वीक राहतो. दुसरं महत्वाची गोष्ट की आपल्या ग्रामीण भागातील कॉलेजेसला पेपर 1 आणि पेपर 2 बायो पेपर 1 P1 P2, केमिस्ट्रीचं C1 C2, फिजिक्सचं P1 P2 हे दोन्ही पेपर शिकवायला एकच लेक्चरर असतो. तोच लेक्चरर कशासाठी असतो, प्रॅक्टिकल लॅबमध्ये. पण तो कधी वर्षाच्या शेवटी जानेवारीमध्ये, म्हणजे 12वीच्या वर्षाच्या शेवटी. 11वीला तर सौभाग्यच लागत नाही. 11वीला तेच प्रिव्हियस वर्षाचे पेपर लिहून घ्यायचे. काही ठिकाणी क्वचित ग्रामीण भागातील कॉलेजेसमध्ये प्रॅक्टिकल होत असतील रेग्युलर जून महिन्यापासून तर खूप चांगली गोष्ट. परंतु ज्या ठिकाणी होत नाही अशा विद्यार्थ्यांची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करत आहोत. तर मला माफ करा मित्रांनो, कदाचित यामध्ये कुठं प्रॅक्टिकल होत असतील तर खूप चांगली गोष्ट, परंतु ज्या ठिकाणी नाही होत त्याची आपण चर्चा करत आहोत. म्हणजे ही एक त्रुटी राहून जाते. बरं, एकच लेक्चरर असल्यामुळं काय होतंय की त्याला पेपर 1ही शिकवायचे त्या लेक्चररांना, त्या सरांना, आणि त्याच सन्माननीय सरांना पेपर 2ही शिकवायचं. ही एक त्यांची अडचण असते. दुसरी महत्वाची बेसिक अडचण आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये एकही लेक्चरर त्या ठिकाणी स्थानिक ठिकाणी राहतात. ते बिचारे अपडाऊन करतात, त्यांनाही त्यांच्या प्रापंचिक अडचणी असतात. त्यांची मुलं मुली लातूरला, औरंगाबादला, नांदेडला शिकत असतात. त्या ठिकाणावरून ते आपल्याकडं अपडाऊन करतात आणि त्याला आपण दोषही देऊ शकत नाही. त्यांनाही त्यांच्या लेकरांचं भवितव्य उज्ज्वल करायचं असतं. तर तो विषय त्यांचा खाजगी, आपल्याला त्याच्याशी काही घेणदेण नाही. परंतु त्या एका लेक्चररला आपल्याला इथे येऊन 12वीचा पिरियड किती मिळतो आपल्याला, कॉलेज सुरू होतं आपलं जूनमध्ये, 15 दिवस आपले टीसा इकडे तिकडे टाकण्यात जातं. 12वीचं कॉलेज होतं 1 जुलैला. मग जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी 7 महिने कॉलेज चालतं. 7 महिने म्हणजे 7 त्रिक 21, 210 दिवस. 10 दिवस सुट्ट्याचे सोडून दिले. 7 महिन्यामध्ये 7 चोक 28 आपण रविवार सोडून दिले. असं सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर त्या एका लेक्चररला 12वीचे 20 चॅप्टर शिकवायचे. 7 महिन्यामध्ये शक्य होईल मित्रांनो ते? कारण दर महिन्यामध्ये आपल्याकडे बऱ्याचशा सणांच्या सुट्ट्या राहतात, रविवारच्या सुट्ट्या राहतात. ते बिचारे पण रविवारी काही पिरियडला येत नाहीत.
काही क्वचित लेक्चरर्स रविवारचे पिरियड घेतात, त्यांचं खरोखर आपण आभार व्यक्त केले पाहिजे. अशा सगळ्या ग्रामीण भागातल्या मुलांच्या अडचणी आहेत किंवा हा व्हिडिओ पाहत असणारे माझे लेक्चरर बंधू जे कोणी आहेत समव्यावसायिक, तुम्ही बाबांनो स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा की आपलं कॉलेज स्थापन झाल्यापासून पहिल्या प्रयत्नात नीटद्वारे आपले किती विद्यार्थी मेडिकलला लागलेत, किंवा सीईटी देऊन पहिल्या प्रयत्नामध्ये मागच्या 20-22 वर्षामध्ये किती विद्यार्थी मेडिकलला लागलेत ग्रामीण भागातले कॉलेजेस, की ज्यांनी कॉलेजच्या व्यतिरिक्त बाहेर कुठेही क्लास लावलेला नाही, असे किती विद्यार्थी लागलेत. आणि मग तुम्हाला या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर उपलब्ध असलेले विदारक सत्य समोर येईल. आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्या तमाम लेक्चरर्सला अशी विनंती करतो काळजीपूर्वक, या विद्यार्थ्यांना जर तुम्ही शिकवलं चांगलं तर तुमची मुलं मेडिकलला लागतील, एक लक्षात घ्या. आणि म्हणून मित्रांनो, तुम्ही झोकून देऊन शिकवा आणि अशा पद्धतीने शिकवा की जेणेकरून ग्रामीण भागातील एखादा तरी विद्यार्थी कॉलेजची स्थापना झाल्यापासून, जेव्हापासून तुमच्याकडे 11वी-12वी आलं तेव्हापासून एक तरी विद्यार्थी तुमचा मेडिकलला लागला पाहिजे, याची ईर्ष्या तुम्ही मनामध्ये बाळगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला सुरुवात करा. गोरगरिबांची मुलं जर अशा पद्धतीने मेडिकल इंजिनिअरिंगला फ्री सीटवरती लागले गव्हर्नमेंट कॉलेजेसला, तर निश्चित तुमच्या हातून अतिशय पुण्याचे काम घडेल. तर मित्रांनो, हा लेक्चरच्या संदर्भामध्ये हा एक सल्ला मी माझ्या व्यवसाय बंधूंना दिला. आवडला असेल तर ठीक, नाही आवडला तरी धन्यवाद. आता पुढे बघूया की हा अभ्यास करत असताना ग्रामीण भागातील मुलांचा दुसरा प्रश्न कोणता आहे. दुसरा सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो आहे ग्रामीण भागातील मुलांसाठी, की तो आहे फायनान्सचा, म्हणजे इकॉनॉमिकल, आर्थिक प्रश्न. आता या आर्थिक प्रश्नाकडे आपण वळालो. शहरामध्ये या मुलांना ऍडमिशन घ्यायचं म्हणजे त्या ठिकाणी क्लासेसची फी भरायची, क्लासची फी भरल्यानंतर 2 वर्षाचं त्या ठिकाणी नियोजन करायचे, काही वेळेस पहिल्या प्रयत्नामध्ये नंबर नाही लागला तर त्याला रिपीट करायचं, या सगळ्याचं नियोजन पालकांना करायचं. आणि मग पालकांनी नियोजन करून त्या मुलाची फीस भरली आणि त्याने 11वी-12वीला मोठे प्रतिष्ठित क्लासेस जॉईन केले. मुलगा हुशार आहे, क्लासेसही चांगले, शिकवणं सुरू झालं, त्याची प्रगतीही चांगली, दर आठवड्याला त्याला टेस्टला मार्कही चांगले पडतात. हे सगळं करत असताना 12वी ज्यावेळेस जवळ येते, स्टेट बोर्डाचा अभ्यास करण्यासाठी पुन्हा तो बॅग भरून गावाकडे येतो. आता गावाकडे आल्यानंतर मग त्याची ती अभ्यासाची लिंक डेली रुटीन जे आहे तर तुटून जातं. आणि मग यथा कदाचित काय होतं की काही वेळेस फायनान्शियल अडचणी गावाकडे शेतकरी कुटुंबातून, भूमिहीन कुटुंबातून, शेतमजूर कुटुंबातून, गोरगरीब घरातून जी मुलं आई वडील किडूक मिडूक विकून, आई आपले दागिने गहाण टाकून त्या मुलाची फीस भरलेली असते, कधीतरी एखादा मोठा या 2 वर्षामध्ये प्रश्न निर्माण होतो आणि मग त्या मुलाला त्याची जाणीव होते. जाणीव झाल्यानंतर त्याचं अभ्यासावरचं लक्ष उडतं. आणि मी अशी बरीचशी उदाहरणं बघितली की ही मुलं जी आहेत, मुलं आणि मुली, ही मुलं कुठं चालून भ्रमिष्ट होतात, त्यांचं अभ्यासावरती लक्ष लागत नाही आणि मग ते त्यांच्या नीटच्या ध्येयापासून वळतात. मुलींच्या बाबतीमध्ये मागे मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, परंतु आज त्याचं क्लिअर करूया. बऱ्याचदा मुली काय तर आईवडिलांवरती ओझं लागतात. आपली इच्छा असते, आईवडिलांची इच्छा असते की चला आपली मुलगी डॉक्टर होईल, परंतु शहरात गेल्यानंतर त्या ठिकाणी अभ्यासाचा लोड वाढल्यानंतर मी अशा बऱ्याचशा मुलींच्या तक्रारी बघितल्या की त्या ठिकाणी जसजशी परीक्षा जवळ येते त्याचं मेंटल स्ट्रेस त्या मुलीच्या डोक्यावरती येतो की आपल्या पालकांनी घर शिफ्ट केलेलं आहे, 200-300 किलोमीटरवरून आपले वडील अपडाऊन करतायत, त्यांची नोकरी कुठेतरी ग्रामीण भागात आहे ना, त्यांनी घर लातूरला केलेलं आहे. असे बरेचसे पालक मी बघितलेत. काही जण औरंगाबादला राहतात, ड्युटी कुठेतरी खेड्यापाड्यामध्ये करतात, म्हणजे दररोज साधारणतः 150-200 किलोमीटर अपडाऊन करणारे. काही शनिवार रविवार अपडाऊन करतात, शनिवारी हाफ डे असला की लगेच तिकडे अपडाऊन करतात आणि सोमवारी पुन्हा त्यांच्या कामावरती हजर होतात. अतिशय मरमर ते पालक करतात आणि ही मरमर त्या विद्यार्थ्याच्या डोक्यामध्ये कुठंतरी येते. काही वडिलांनी एवढा पैसा खर्च केला आहे, आपलं घर शिफ्ट केलेलं आहे किंवा आपल्याला हॉस्टेलला ठेवलेलं आहे, आई वडील अपडाऊन करतायत, कष्ट करतायत, याचा तो मुलगा आणि मुलगी विचार करते, तर आपले मार्क तेवढे येत नाही. कारण सगळ्यांना माहिती आहे की साधारणतः 500-550च्या वरती मार्क पडल्याशिवाय नीटद्वारे तुमचा गव्हर्नमेंट कॉलेजेसला नंबर लागत नाही. सध्याच्या परिस्थितीमध्ये मी तो 550च्या वरतीच तुम्हाला मार्क हवे, 570च्या अबाव, म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये तुमचा गव्हर्नमेंट कॉलेजेसला नंबर लागतो. क्वचित प्रसंगी दुसरा राऊंड होत असतो, परंतु शक्यतो जागा शिल्लक राहत नाही. आणि म्हणून मित्रांनो, मग तो मुलगा मुलगी विचार करतो की या स्पर्धेमध्ये आपण टिकणार नाही आणि मग तो डिप्रेशनमध्ये आला की मग त्याचं जागरण, त्याला झोप येत नाही, अभ्यासात मन लागत नाही, वेगवेगळे प्रॉब्लेम क्रिएट होतात, शिक्षकाने शिकवलेलं समजत नाही. मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल, तुम्ही बऱ्याचदा बघितलं की मग याच्यातून अपचन
अपचन झाल्यानंतर मग त्याचे वेगवेगळे पोटाचे प्रॉब्लेम सुरू होतात. काहींचं कंटिन्यू पोट दुखतं, काहींचं अपेंडिक्स दुखायला लागतं, काहींना मूतखडा होतो, काहींना ॲसिडिटी होते, छातीमध्ये नुसती जळजळ होती. तर असे कैक मुलं आहेत, कैक मुली आहेत की केवळ अभ्यासाच्या टेन्शनमुळे त्यांचं पोट दुखायला लागतं. मग बऱ्याच जणांचं अपेंडिक्सचं ऑपरेशन होतं, बऱ्याच जणांचं मूतखड्याचं ऑपरेशन होतं आणि बऱ्याच जणांचं जी पोटदुखी लागते ती पोटदुखी कोणत्याच दवाखान्यामध्ये दुरुस्त होत नाही. आयुष्यभर त्या कॅन्डिडेटचं पोट दुखत राहतं. असे माझ्या हाताखालून किंवा मी अशा पद्धतीचे बरेचसे उदाहरणं बघितले. त्या मुलामुलींशी मी चर्चा केलेली आणि मग त्याच्यातून माझ्या लक्षात आलं की यांच्या बाबतीमध्ये असं का घडलं. त्याचं कारण अभ्यासाचं योग्य नियोजन केलेलं नाही. वर्ग 10वीच्या पर्सेंटेजवरती भ्रामक अवस्थेमध्ये राहून की आपण आता ही परीक्षा क्रॅक करू शकतो असं मनाला सांगून त्या ठिकाणी तुम्ही नीटच्या अभ्यासक्रमासाठी उडी घेतली, परंतु तुमच्या क्षमता त्या ठिकाणी डेव्हलप झाल्याने कमी पडल्या. अशा या अडचणीतून मुलामुलींच्या डोक्यांवरती परिणाम होतो. आणि म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला कळकळीने सांगतो, अतिशय फ्रँकली अभ्यास करा, टेन्शन घेऊ नका, जेवढं जमेल तेवढं तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त कष्ट करा. कारण ग्रामीण भागातल्या मुलांसमोर या अनंत अडचणी आहेत. आता या अडचणीचा पाढा वाचत बसायचं कारण एकच की याच्यातून तुम्ही अर्थबोध घ्या, तशा पद्धतीने मार्ग काढून यशस्वी व्हा. यासाठी हे सर्व तुमच्यासमोर मी या व्हिडिओच्या माध्यमातून मांडलेलं आहे. तर जास्तीत जास्त अभ्यास करा, आपले फॅक्ट्स क्लिअर करून घ्या आणि मनाला सतत बजावत राहा की माझा यावर्षी नीटद्वारे गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागला पाहिजे. यदा कदाचित नाही लागला तर आपल्याला अपयश पचवता आलं पाहिजे. अपयशातून नवीन भरारी आपल्याला मारायची, पुन्हा पुढच्या वर्षी अभ्यास करायचा. कारण आता आपण तर काही जाऊन शासनाकडे ही मागणी केलेली, खूप पालक करतात, परंतु राज्य शासन, आपलं महाराष्ट्र राज्य शासन का CBSEचे पुस्तकं लागू करत नाही, पॅटर्न लागू करत नाही, हा न कळणारा प्रश्न. जसले तसे रेडीमेड ते पुस्तकं घेतले ना आपल्या 11वी-12वीला लागू जर करून टाकले तर गोरगरीब ग्रामीण भागामध्ये राहणारा हा बहुजन समाजातील विद्यार्थी, मुलं आणि मुली निश्चितच कुठंतरी मेडिकलच्या या परीक्षेद्वारे डॉक्टर होऊ शकतील. परंतु शासनाचं तशी काही इच्छा दिसत नाही असं मला वाटतं. म्हणून मग या व्हिडिओच्या माध्यमातून मुलांना मी सांगितलंय की बाबा अशा पद्धतीने तुम्हाला स्टेट बोर्डाचा अभ्यास करायचा आहे आणि CBSE पॅटर्नचाही अभ्यास करायचा आहे. या सगळ्या अभ्यासाचे तुमच्यासमोर उपलब्ध असलेल्या दिवसांची आपण चर्चा केली. या सगळ्या चर्चेतून, या व्हिडिओतून काय सांगितलं व्यवस्थित लक्षात घ्या. तशा पद्धतीने तुमच्या अभ्यासाचं नियोजन करा. तुम्हाला सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा की पहिल्याच प्रयत्नामध्ये तुमचा MBBSला नंबर लागावा. त्याचबरोबर जे काही प्रश्न मी मेडिकलचे सांगितले त्यामध्ये अजून थोडंसं वाढवून या ठिकाणी सांगू इच्छितो की जो कोणी तुम्ही अशा पद्धतीने जे मुलं मुली हा व्हिडिओ बघत आहात आणि नीटची तयारी करत आहात तर तुम्ही मेंटली आणि फिजिकली स्ट्रॉंग असले पाहिजे. आता मेंटली आणि फिजिकली कधी राहणार, जर फिजिकली तुम्ही स्ट्रॉंग राहिले तर मेंटली स्ट्रॉंग राहा. आणि म्हणून अभ्यास करत असताना तुम्हाला दररोज पहाटे साधारणतः 4:30ला उठून कमीत कमी अर्धा तास कुठला ना कुठला व्यायाम तुम्हाला करावा लागेल. की जर तुम्हाला जॉगिंगला बाहेर जाता येत नसेल तर घरच्या घरी तुमच्या रूममध्ये किंवा तुमच्या हॉलमध्ये त्या ठिकाणी तुम्ही दोरीवरच्या उड्या मारू शकता, योगासनं करू शकता, मेडिटेशन करू शकता, जोर बशा काढू शकता. अर्धा तास तुम्हाला निश्चित व्यायाम करावाच लागेल. व्यायाम केल्यानंतर तुमचं शरीर आणि मन बळकट होईल आणि ह्याद्वारे दिवसभर तुमचा स्टॅमिना टिकून राहील. आता जे मुलं मुली नुसतं अभ्यासच करतात, शरीराकडे दुर्लक्ष करतात, जे व्यायाम करत नाहीत, जे जॉगिंग करत नाहीत, जे शुद्ध आहार घेत नाहीत, अशा मुलांना मात्र ही परीक्षा क्रॅक करणं अवघड जाणार. आणि म्हणून जे कोणी ही परीक्षा द्यायची तयारी करत येते त्यांना सर्वात महत्त्वाचं पहाटे उठणं अत्यंत जरुरीचं आहे. आणि वर्षभर दररोज तुम्ही किमान म्हणजे कमीत कमी 6.5 तास तुम्हाला शांत झोप घ्यावीच लागेल. तर केलेला अभ्यास तुमच्या मेंदूवरती स्टोअर होईल, त्या ठिकाणी तो डाउनलोड होईल. नसता तो डाउनलोड होणार नाही. तुम्ही रात्रभर जागत बसले, 16 तास अभ्यास करत बसले आणि शरीराला तुम्ही जर आराम दिला नाही तर निश्चितच मी मागे सांगितल्याप्रमाणे व्याधी म्हणजे मुतखडा असेल, पोटदुखी असेल, अपेंडिक्स असेल, त्यानंतर जळकी ज्याला ॲसिडिटी म्हणतात, काही जणांचं स्वतः डोकं दुखतं, चष्मे लावावे लागतात, काही जणांना खूप गोळ्या खाव्या लागतात. या सगळ्यातून तुम्हाला जर सुटका करून घ्यायची असेल तर मित्रांनो, कळकळीने तुम्हाला सांगतो की दररोज व्यायाम करा. तुमच्या क्लासचं शेड्यूल, तुमच्या अभ्यासाचं शेड्यूल, तुमचं टाइम टेबल हे स्वतंत्ररित्या व्यवस्थित बनवा. आणि जी मुलं नीटची तयारी करतात, जी होतकरू आहेत, जी सकारात्मक विचार करतात, असेच मित्रमैत्रिणी जोडा. शक्यतो मोबाईलपासून 99% लांब राहा. म्हणजे मोबाईलमध्ये तुमच्या व्हॉट्सअप, फेसबुक, टिकटॉक वगैरे, इंस्टाग्राम आणि ट्विटर ही सामाजिक
किंवा ज्याला आपण सोशल मीडिया म्हणतो, ही कुठलीही ॲप नसावीत, जेणेकरून तुमचं सगळं लक्ष अभ्यासावरती केंद्रित होईल. या पद्धतीने तुम्ही अभ्यासासाठी ज्यावेळेस डिवोशन देताल, या सगळ्या गोष्टीचा तुम्ही त्याग करताल, ज्यावेळेस तुमचं मन एकाग्र होईल अभ्यासावरती, त्यावेळेस मोबाईल तुमच्याजवळ अँड्रॉइड असेल तर असू द्या, परंतु त्या मोबाईलचा उपयोग तुम्ही तुमचे फॅक्ट्स क्लिअर करण्यासाठी करा, तुमचे बेसिक क्लिअर करण्यासाठी करा, आणि मग त्या मोबाईलचाही तुम्हाला उपयोग होईल. आणि अशा पद्धतीने ह्या मोबाईलचा तुम्हाला उपयोग करायचा आहे आणि आपल्या ध्येयावरती नजर ठेवून मार्गक्रमण करायचं आहे, तसा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तर मित्रांनो, खूप खूप धन्यवाद. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक विनंती की हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर निश्चित याला लाईक आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर आलेल्या बेल आयकॉनला तुम्ही दाबा. आणि अभ्यासाबद्दलची तुमची काही अडचण असेल तर गायकवाड कोचिंग क्लासेसचा 9421326818 या नंबरवरती तुम्ही कॉल करून आम्ही तुमच्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी सदैव उपलब्ध आहोत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तुमच्या सर्वांचा पहिल्याच प्रयत्नामध्ये नीट परीक्षेद्वारे MBBS प्रथम वर्षासाठी नंबर लागो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.